आखाती देशांमध्ये एकीकडे युद्धजन्य परिस्थिती असताना दुसरीकडे नाशिकहून साधारण 150 ते 200 यात्रेकरू हे मक्कासाठी गेलेले आहेत आणि त्याच ठिकाणी सध्या ते अडकून पडलेले आहेत। आपल्यासोबत फारुख भाई आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे सगळे यात्रेकरू जे आहेत ते या ठिकाणी गेलेले आहेत। आपलं ट्रॅव्हल्सचं एजंटचं काम करता आपण। साधारण किती आकडा आहे, किती लोक यात्रेकरू जे आहेत ते मक्कामध्ये सध्या असल्याची माहिती आहे तुमच्याकडे? नाशिकमधून कमीत कमी 150 ते 200 लोक गेलेले आहेत। सर्वकडनं आमच्याकडनं 35 लोक गेलेले आहेत, दुसऱ्याकडनं ते 40 लोक गेलेले आहेत। असं टूरवाले जितके लोक आहेत त्यांच्याकडनं कमीत कमी 150 ते 200 लोक तिथे गेलेले आहेत। आता ते मक्क्यामध्ये आहे, सुरक्षित आहेत। म्हणजे ते आता मक्क्यामध्ये ते परत 8 दिवस राहणार आहे, त्यानंतर मदिनाला जाणार आहे। और मदिना करून ईद करून परत ते येणारे, म्हणजे कमीत कमी 20 मार्च किंवा 25 मार्चपर्यंत ते सगळे लोक परत येणार आहे। आता सध्या म्हणजे ते एअरपोर्ट बंद झाल्यामुळे त्या सौदीचं जे जेद्दा आहे त्याच्या एअरपोर्ट आता बंद झालेलं आहे, मस्कतचं बंद झालेलं आहे आणि दमाम ते रियाद ते सगळे एअरपोर्ट बंद झालेले आहेत। आता जे लोक येणार होते ते आता येऊ शकत नाही आहे, ते अटकेलेले आहेत। भाई, आपलं या सगळ्या लोकांशी काही संपर्क झाला आहे का आणि त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे सध्या? आणि आता लोकांची माझी लोकांची सगळ्या लोकांची संपर्क झालेला आहेत। ते लोक एकदम व्यवस्थित आहेत, सुरक्षित आहेत। आता तिथे मतलब ते नमाज वगैरेला ते जातात, नमाज वगैरे पढून ते परत आपल्या रूममध्ये येतात। पण आता त्यांची परतण्याची सगळी व्यवस्था तुम्ही कशी करताय? सद्यस्थितीमध्ये नेमकी काय व्यवस्था आहे त्यांची? आता सध्या तो एअरपोर्टच बंद आहे, तो काहीच करू शकत नाही। आता जेव्हा ते एअरपोर्ट चालू होईल त्यांना आम्ही परत घेऊन येईल। त्यांच्या परिवारातल्या काही लोकांशी तुमची चर्चा झाली का? त्यांचं काय नेमकं मत आहे? हां, त्यांच्या लोकांची माझी चर्चा झालेली आहे। ते नेहमी मला विचारतात ते कसे काय लोक तिथे आहेत का, बरोबर आहेत का, काय आहे, काय चाललं आहे। तर मी त्यांना सर्वांना सांगितलेलं आहे एकदम बरोबर आहे, काय फिकर काय काळजी करू नका, एकदम व्यवस्थित आहे तिथे। त्या व्यतिरिक्त आणखी काही लोक असण्याची शक्यता आहे का? तुमच्या माहितीत जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातनं किंवा जवळपासच्या जिल्ह्यांमधनं काही लोक आहेत का? भरपूर लोक आहेत, पुण्यातले आहे, धुळ्याचे आहे, मालेगावचे आहेत, अजून बारामतीचे आहेत। सगळेकडचे लोक आपल्या इथे हज आणि ते उपासासाठी गेलेले आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी नाशिकमधनंच जवळपास 150 ते 200 यात्रेकरू जे आहेत ते मक्कासाठी रवाना झालेले आहेत। मात्र त्या ठिकाणी सगळे विमानतळ जे आहेत ते बंद असल्यामुळे आता ते त्याच ठिकाणी अडकून पडलेले आहेत। अर्थात त्यांचा संपर्क होतोय, ते सुरक्षित असल्याचं त्यांच्या परिवारातल्या लोकांना सांगण्यात येत आहे। मात्र आता ते पुन्हा नाशिकमध्ये कधी येणार याबाबतची अद्याप तरी अनिश्चितता जी आहे ती कायम आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।